आशिष येरेकरांच्या विरोधात खासदार लंके यांची तक्रार. अनुपस्थितीबाबत गांभीर्याने तपास करण्याची मागणी. मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे तक्रार. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येत असून त्यांच्या या अनुपस्थितीचा गांभीर्याने तपास करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्य सचिवांना पाठविण्यात आलेल्या पत्रात खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय की येरेकर यांची कार्यालयातील उपस्थिती वारंवार निदर्शनास येत आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यप्रणालीवर आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजावर वितरित परिणाम झाला आहे. येरेकर यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे अनेक सामान्य नागरिकांची प्रशासकीय कामे प्रलंबित राहिली आहेत. यासंबंधी अनेक नागरिकांनी आपल्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. येरेकरांच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वाचे निर्णय घेताना निलंब होत असून त्याचा कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे खासदार निलेश लंके यांनी पत्रात नमूद केले. आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी निलेश लंके यांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या कामकाजात नियमितता आणण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जाव्यात, तसेच या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. महिन्यात फक्त 2दा 34 मिनिटे उपस्थित. अहिल्यानगर येथील जिल्हा परिषदेच्या सीईओ दालनातील फेब्रुवारी महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सीईओ येरेकर हे 24 फेब्रुवारी रोजी 2 मिनिटे व 25 फेब्रुवारी रोजी 32 मिनिटे दालनात उपस्थित असल्याचे दिसत आहे. इतर दिवशी ते पूर्णपणे अनुपस्थित असल्याचे दिसत आहे. या दरम्यान येरेकरांच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज खासदार लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविले आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.